फालतू टास्क होता कालचा, मला तरी असंच वाटलं. आर्या आणि अभिजित सावंत यांना सांगितलं होतं की बाबा टीम ए कुठेतरी एक होत चाललीये का तर जान्हवीला एवढं सांगून तिला कसं कळत नाहीये की बाबा निकीच्या एवढ्या विरोधात होती. निकी एवढ्या जान्हवीला शिव्या दिल्या होत्या निकीने, तरी निकी जान्हवी काल गोड गोड बोलत होत्या का बिकॉज जान्हवीच्या गळ्यामध्ये निकीचं नॉमिनेशनचं पत्र होतं. तरीही जान्हवीला म्हणजे निकीला नॉमिनेट करण्यासाठी सगळ्या बी टीमला एकत्र यावं लागलं आणि समजून सांगावं लागलं की बाबा तुला तिला नॉमिनेट करावं लागेल का तर ती दुश्मन आहे, सगळ्यांची अख्ख्या घराची दुश्मन आहे. तरीही अरबाज मध्ये मध्ये येऊन सांगत होता नाही जान्हवी असं नाही करायचं, तुला नाही करायचंय. जान्हवी कुठेतरी मग तिचा माइंडसेट चेंज होत होता आणि तिला असं वाटत होतं की ठीक आहे आपण निकीला नॉमिनेट नाही करायचं, पण यार हे चुकीचं आहे. तू तिला नॉमिनेट नाही करू शकत आहे. अरे तुझी पूर्ण इज्जत काढली, तुझ्या करिअरवर बोलली ती पोरगी. तुझं आता कुठेतरी चांगलं नाव होत होतं, पुन्हा तू ए टीम मध्ये जाऊन कुठेतरी ते नाव परत त्यांच्यामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे ही जान्हवी बद्दल पण आता कुठेतरी